हा जो एक शिलालेख आहे ह्याच्यावरती एक नवीन संशोधन सचिन सरांनी मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये एक रिसर्च पेपर मांडला होता. मंडळाची एक पाक्षिक सभा झाली होती आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 150 लोक हजर होते. आणि भारत इतिहास संशोधक मंडळ जे आहे पुण्याचा BISM, तिथे पाक्षिक सभा झाली होती आणि रिसर्च पेपर मांडला होता सरांनी साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी. आणि 150 लोक होते आणि साधक बाधक व्यवस्थित चर्चा त्याच्यावरती झाली होती आणि त्यांनी एक नवीन संशोधन मांडलंय. मी विनंती करेन त्यांना आणि त्याच संशोधनाचा एक्सट्रॅक्ट जो आहे तो पूर्ण आजच्या महाराष्ट्र टाइम्सला आलाय छापून. बरं, हा जो शिलालेख आहे या शिलालेखाचं वाचन हे 1885 पासनं गोविंद बाबाजी जोशी म्हणून होते, त्यांनी याचं वाचन केलं. त्याच्यानंतर अनेक लोकांनी या शिलालेखाचं वाचन केलं. शिलालेखामध्ये आपण जर पहिली लाईन तुम्हाला सगळ्यांना वाचता येईल, सोपी आहे, पण असा जो जगदीश्वरस्य असं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये या शिलालेखाचा एक अर्थसाधारण मी तुम्हाला सांगतो की काय शिलालेख आहे तो. शिलालेखात गडावरच्या वेगवेगळ्या बांधकामाच्या संदर्भातले उल्लेख आलेले आहेत. संस्कृत मधला हा शिलालेख आहे, 2 श्लोकांचा हा शिलालेख आहे. यामध्ये गडावर जी काय बांधकामं झाली, स्तंभ, कूप, त्याच्यानंतर वाडे, बागा, असे या सगळ्या बांधकामांचे उल्लेख आहेत. आणि हे बांधकाम हिरोजीने केले. त्यामध्ये त्यांनी असंही सांगितलंय की शिवाजी महाराजांनी हिरोजीकडून जगदीश्वराचे हे मंदिर बांधून घेतले, असंही त्यांनी सांगितलंय. सर्वात मोठी गोष्ट या शिलालेखाची ही आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं शक या शिलालेखामध्ये दिलेलं आहे. तर हा शिलालेख पहिल्यापासून आपल्याकडे उपलब्ध होता. या शिलालेखाचं वाचन करताना त्यामध्ये शिवाजी महाराजांनी हिरोजीकडून हे मंदिर बांधून घेतलं असा एक त्याचा अर्थ आजपर्यंत काढला गेलेला होता. आणि या मंदिराला जगदीश्वर असं म्हटलं जातं, असा हा आजपर्यंतचा संशोधन होतं. पण जेव्हा मी हा शिलालेख पुन्हा नीट वाचला तेव्हा मला असं लक्षात आलं की याच्यामध्ये जे जगदीश्वर मंदिर असं त्यांनी जे सांगितलेलं आहे, या जगदीश्वर मंदिराचे शिलालेख सोडून अजून कुठे दुसरीकडे उल्लेख आलेले आहेत का, की गडावरच्या सगळ्या बांधकामामध्ये किंवा कुठे गडावरचे जी काही नंतरची उत्तर शिवाईतली काही नोंदी आहेत त्या नोंदींमध्ये कुठे त्याचा उल्लेख आलाय का, हा एक शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. बरीच शिवकालीन डॉक्युमेंट शोधली, पेशवे काळातली डॉक्युमेंट पाहिली, ब्रिटिश काळातली पाहिली, पण त्याच्यामध्ये कुठेही मला आजपर्यंत मी पाहिलेल्या कागदपत्रात तरी जगदीश्वर असा उल्लेख आलेला नाहीये. मग पुढे शोध असा सुरू केला की मग हे जगदीश्वर मंदिर नाहीये तर मग दुसरं नक्की काय, मग याचं मूळ नाव काय. तर जे मगाशीपासून मी तुम्हाला सांगतोय की शन्ना जोशींचं सगळ्यांनी पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये शन्ना जोशींनी अप्रकाशित काही कागद पब्लिश केलेले आहेत. या अप्रकाशित कागदामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की ह्या मंदिराचं नाव वारंवार वाडेश्वर किंवा व्याडेश्वर अशा नावाने येत आहे. तर कुठेही या मंदिराला जगदीश्वर म्हटलंय असं त्या कुठल्या एकाही कागदपत्रात नाहीये. तर रायगडावरचं आजचं सर्वात मोठं मंदिर म्हणजे हे आहे. त्याच्यामुळे वाडेश्वर किंवा व्याडेश्वर मंदिराचा जो काही उल्लेख पेशवे काळात येतो, मंदिराच्या दिवाबत्तीची सोय केलेली होती, इथे भजनं व्हायची, इथे कार्यक्रम व्हायचे वेगवेगळे, तर तेच वाडेश्वराचं मंदिर म्हणजे हे असावं असा माझा एक प्राथमिक अंदाज होता. पण या सगळ्या गोष्टीला लागणारे जे काही पुरावे होते ते पुरावे गोळा करण्याला जरा थोडीशी मी सुरुवात केली. तर पुरावे गोळा करताना असं लक्षात आलं की एका प्रकाशित पेशवेकालीन कागदामध्ये असा उल्लेख आहे की या मंदिराचा, वाडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला. तर तो 1773 साली जीर्णोद्धार झाल्याचं एक पत्र आहे. तर हा जीर्णोद्धार झाल्याचे एक तर कागदोपत्री उल्लेख मिळाले, शिवाय आपण या मंदिराची जर तटबंदी बघितली ही सगळी, तर ही तटबंदी ही नंतरच्या काळात बांधली गेलेली आहे. याचं मुख्य कारण की हे जे काही दगड आहेत ते ज्या पद्धतीने बसवलेले आहेत त्या दगडांमध्ये मागच्या बाजूला आपण ते मागे जर आपण गेलो थोडंसं मंदिराच्या बाहेरच्या बाजूने जायला लागेल, ती भिंत आहे मंदिराची दक्षिणेकडची, त्या भिंतीवर एक शरभाचं शिल्प लावलेलं आहे. ते सुद्धा जर मूळ बांधकामामध्ये शिल्प लावलं असतं किंवा तुम्हाला मी म्हटलं असतं की एखाद्या शरभाचं शिल्प या भिंतीमध्ये लावा, तर तुम्ही वाकडा तिकडे लावलं नसतं ना. ते तिथे वाकडं लावलेलं आहे, तिरपं आहे असं ते शरभाचं शिल्प. हेच शिल्प आपल्या नगरखान्यावरती वेडवाकडा लावलेलं नाही, सरळ लावलेलं आहे ते. तर हे रिकन्स्ट्रक्शन मध्ये मिळालेले जे काही दगड होते त्या दगडांमध्ये हे शिल्प तिथे लावलं गेलं. दुसरा एक भाग म्हणजे तुम्ही ही कमान बघा, इथे कमान करण्याचं काय कारण होतं मुख्य. जो आता आपण एंट्रन्स बघतोय तो एंट्रन्स हा 3 बाजूनी मोकळा होता. इकडनं हीच अशीच कमान मंदिराच्या पलीकडच्या बाजूला सुद्धा आहे आणि ही समोरची एक कमान.
त्यामुळे अशा याला 3 कमानी होत्या. त्या रिकन्स्ट्रक्शन मध्ये या कमानी बुजवल्या गेल्या. याच्यामध्ये दगड बघा, एकसंध दगड वापरलेला नाही, वेगवेगळ्या आकाराचे दगड त्यामध्ये वापर आहेत. आणि सर्वात मोठा पुरावा म्हणजे हा शिलालेख हा वाकडा आहे, थोडासा सरळ लावलेला नाहीये हा शिलालेख. अजून एक त्याच्यामधला भाग असा होता की हा शिलालेख सगळ्या शिवाजी महाराजांच्या प्रशस्तीशी रिलेटेड शिलालेख होता. म्हणजे राजा काय आहे, राजाने काय बांधकामं केली, राजाचा राज्याभिषेक कसा झाला, काय झाला, या संदर्भातली ही सगळी प्रशस्ती केलेली बांधकामं आहेत. तर हा शिलालेख हा नेहमीच कुठेतरी दृश्य ठिकाणी असला पाहिजे. याची आज आपण जागा बघितली, आता तुम्हाला आम्ही घेऊन आलो इथं म्हणून, नाही तर किंवा तुम्ही नवख्या माणसाला घेऊन या इथे, त्याला हा सापडणारच नाही शिलालेख. आपण असं एक गृहीत धरू की पूर्वी या बाजूने एंट्रन्स होता मंदिराचा, आपण मागणं आलोय तो एंट्रन्स नव्हता, तरी सुद्धा हा शिलालेख आपल्याला समोर दिसत नाही. दुसरा भाग म्हणजे शिवाजी महाराजांचा जो सेवक होता की ज्यांनी गडावरती बांधकामं केली, तो हिरोजी इंदुलकर. त्या हिरोजी इंदुलकरचा शिलालेख मात्र तिथे पायरीवर अगदी समोर सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी, आणि ज्या राजाने जी बांधकामं केली त्या राजाचा शिलालेख एका कोपऱ्यात कुठेतरी, हे असं असणं शक्य नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे महाराजांच्या काळामध्ये या शिलालेखाची ही जागा नसावी, हा शिलालेख कुठेतरी दृश्य ठिकाणी असावा. मी जेव्हा हा पेपर वाचला मंडळामध्ये आमच्या इथे, तेव्हा खूप चर्चा झाली. तेव्हा मला अगदी एवढ्या खालच्या पातळीला येऊन समजून सांगायला लागलं लोकांना की तुमच्या भागातला कॉर्पोरेटर, आमदार, खासदार हा त्याचे फ्लेक्स कुठे लावतो, ते चौकातच लावतो ना, घराच्या बेडरूम मध्ये तर लावत नाही किंवा कुठेतरी लपवून लावत नाही, तो तर तिथेच लावणार. त्यामुळे हा शिलालेख जो आहे ही महाराजांची प्रशस्ती आहे, हा कुठेतरी जिथे माणसांचा सारखा वावर आहे अशाच ठिकाणी हा लावला गेला पाहिजे. तर तो महाराजांच्या काळात सुद्धा माझ्या अंदाजानुसार कुठे लावला गेला असेल याचा एक शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. तो शोध घेत असताना मी हा शिलालेख वारंवार वाचला. तेव्हा मला असं लक्षात आलं, ती पहिलीच ओळ जी आहे ती मला जरा खटकली, प्रासादो जगदीश्वरस्य. या शब्दाचा अर्थ एक वेगळा सुद्धा होऊ शकतो की जो मी शोधत होतो की जगदीश्वर कुठे आहे, जगदीश्वर तर मिळतच नाहीये आपल्याला. तर प्रासाद म्हणजे राजवाडा, तुम्ही प्रासाद याचा अर्थ बघितला तर राजवाडा असा होतो. आणि जगदीश्वर हे राजाला उद्देशून केलेली उपमा आहे. जगदीश्वर हे काही मंदिराचं नाव म्हणून तिथे आलेलं नाहीये, तर जगदीश्वर हा राजा आहे, राजाचा राजवाडा, प्रासादो जगदीश्वरस्य. राजाच्या राजवाड्याचं बांधकाम हिरोजींकडून महाराजांनी करून घेतलं असा त्याचा उल्लेख आलेला आहे त्यामध्ये. आता मी परत तुम्हाला पहिल्यांदा जे सांगितलं होतं की राजवाडा म्हणजे काय, तर महाराजांचं राहतं घर नाही, कारण राहत्या घराचा सदन म्हणून या शिलालेखामध्ये उल्लेख आहे. आणि राजवाडा म्हणजे तो कॉम्प्लेक्स. म्हणजे थोडक्यात त्यावेळी मोठ्या प्रमाणावर वर्दळ ही राजवाडा परिसरामध्येच असणार आहे म्हटल्यावर तिथे येणाऱ्या लोकांनी राजाचा शिलालेख वाचावा आणि राजाची प्रशस्ती वाचावी हे सगळं स्वाभाविकच असणार आहे. त्यामुळे हा शिलालेख त्या ठिकाणी असण्याची शक्यता जास्ती आहे. दुसरा एक भाग म्हणजे नंतर काय झालं, मग हा इथे आला कसा, तर एक शक्यता अशी आहे, आता याच्या बाबतीत पुरावे मिळत नाही, आपण शक्यता एक सांगू शकतो की मधल्या 40 वर्षाच्या काळामध्ये हा किल्ला मराठ्यांकडे नव्हता. तेव्हा हा किल्ला मुघलांकडे, सिद्धीकडे आल्यानंतर कुठल्याही राजाची प्रशस्ती वगैरे ते आपल्या राजवाड्याच्या दरवाज्यावर वगैरे ते ठेवणार नाही नक्कीच. त्यांनी तो दगड काढून कुठेतरी टाकून दिला असेल, कुठेतरी कुशावर्तच्या व्हॅलीमध्ये किंवा कोळीम तलावाच्या बाजूला. तो नंतर रिकन्स्ट्रक्शनमध्ये हा दगड मिळाला असेल आणि त्या रिकन्स्ट्रक्शनमध्ये हा इथे आणून लावला, अशी एक शक्यता यामध्ये सांगता येते. राजाला जगदीश्वर म्हणाल्याचे असे आपल्याकडे अनेक पुरावे मिळतात. महाभारतामध्ये आपण जर बघितलं तर महाभारतामध्ये युधिष्ठिर जो आहे तो भीमाला असं सांगत असतो की आपल्याकडे आज अनेक जगदीश्वर आलेले आहेत, त्यांची योग्य ती तू काळजी घे, कारण राजा हा देवाचं प्रतीक असतो. म्हणून त्यांनी तिथे राजा हा शब्द कुठेही वापरला नाहीये त्या सगळ्या राजांना, त्यांना जगदीश्वरच असं म्हटलेलं आहे. त्यानंतर तुम्ही अगदी नंतरच्या काळातलं जर बघायला गेलं तर 10व्या-12व्या शतकामध्ये यादवांच्या काळामध्ये रामचंद्र यादव नावाचा जो राजा होता देवगिरीचा, त्या रामचंद्र यादवाचे भरपूर शिलालेख आपल्याला मिळतात. या शिलालेखामध्ये त्या राजाला कायम परमेश्वर अशी पदवी वापरलेली आहे, त्याला परमेश्वर म्हटलेलं आहे कायम. आणि सर्वात मोठा एक पुरावा आपल्याला शिवभारतामध्येच मिळतो. शिवभारतामध्ये असं सांगितलेलं आहे की राजगडचं वर्णन आलेलं आहे शिवभारतामध्ये आणि त्याला राजगिरीश्वर असं म्हटलंय. राजगिरीश्वर असा एक शब्द शिवभारतात आलाय. राजगिरीश्वर म्हणजे काय, तर राजगडचा राजा म्हणजे कोण, शिवाजी महाराज. मग ह्या आधाराने जर जगदीश्वर म्हणजे हे फक्त जगदीश्वराचंच मंदिर असेल आणि तिथे शिवाजी महाराज हे जगदीश्वर नसतील, तर मग आपण शिवभारताप्रमाणे राजगडावरती जाऊन राजगिरीश्वराचं मंदिर शोधलं पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर मग हे मान्य केलं पाहिजे की हे जगदीश्वर आहे. तर असं एकूण
आपण जर हा शब्द या संस्कृत शिलालेखामध्ये घातला, आता माझा काही संस्कृतचा काही फार अभ्यास नाहीये, आमच्या कॉलेजच्या संस्कृत डिपार्टमेंटला मी हा शिलालेख दाखवला, त्यांच्याशी मी बोललो. त्यांना म्हटलं या प्रासादो जगदीश्वरस्य मध्ये जगदीश्वराचा प्रासाद असा त्यांनी अर्थ त्यामध्ये घेतलेला आहे. आणि तो अर्थ काढून आपण राजाचा राजवाडा असं जर आपण शब्द टाकला तर त्याच्यामध्ये काळाचा वगैरे काही असा बदल होत नाही ना, आणि ते वाक्य नीट होत आहे ना, का काही चुकतंय वाक्य, त्याची वाक्यरचना चुकतीये वगैरे. तर ते म्हणाले काही नाही, हा शब्द टाकला तरी ती वाक्यरचना अगदी बरोबर येते, त्याच्यामध्ये कुठेही काही वेगळा विषय तसा येत नाहीये. त्याच्यामुळे मिळालेल्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावरती हे जे मंदिर आहे हे वाडेश्वराचं मंदिर आहे असं आपल्याला 100% सांगता येतं. कारण वाडेश्वराचे जवळजवळ 20 ठिकाणी उल्लेख आलेले मी तुम्हाला दाखवतो, पण जगदीश्वराचा हा फक्त शिलालेख सोडला तर कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे या शिलालेखातला जगदीश्वर हे स्वतः शिवाजी महाराज आहेत असं माझं या सगळ्यावरचं कन्क्लुजन होतं. कुशावर्ताचं जे मंदिर आहे ना ते खूप उशिराचं आहे आणि कुशावर्ताच्या मंदिराचे शिवकालीन उल्लेख नाही आहेत आपल्याकडे. बरोबर आहे, हा एक मोठा प्रश्न आहे की जो मग मागे तुम्हाला सांगितलं आता बोलता बोलता की ऑक्झेंडनला ह्याच परिसरामध्ये ठेवलेलं होतं, भवानी टोकाच्या परिसरामध्ये. ऑक्झेंडन 16-17 दिवस किल्ल्यावरती होता, तरी सुद्धा त्यांनी एवढ्या मोठ्या वास्तूचं वर्णन का केलं नाही, हा एक मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं. पण याची उत्तरं नाही देता येतात. पण नंतरच्या काळामध्ये आपल्याकडे या मंदिर, आणि असं आहे की एखाद्या काळातलं एखाद्या जागेचं पडलेलं जे काही नाव असतं ते 50-60 वर्ष मध्ये तिथे काहीच हालचाल झाली नाही तर ते बदलू शकतं, वेगळं होऊ शकतं काहीतरी नाव. कारण मी तुम्हाला ते सांगितलं की 1818ला जेव्हा हा किल्ला इंग्रजांकडे गेला तोपर्यंत या मंदिराला वाडेश्वरच म्हणत होते, तोपर्यंत कोणी याला जगदीश्वर म्हणत नव्हतं. पण 1818 ते 1885 या दरम्यान इंग्रजांनी कोणालाही किल्ल्यावरती येऊ दिलं नाही. मग एवढ्या 60-65 वर्षाच्या काळामध्ये कोणीच फारसं वर आलं नाही. आणि नंतर एकदम 1885ला रिचर्ड टेम्पल आला, तो आला, तेही स्थानिक लोकांना वरती घेऊन आला. असे त्या स्थानिक 2 माणसांचे उल्लेख आहेत पाचाडमधल्या. आणि त्या माणसांनी जे काय दाखवलं ना त्या दाखवलेल्या गोष्टींच्या आधारावर त्यांनी सगळी जी माहिती सांगितली. आणि मग पुढे ज्या ज्या लोकांनी, म्हणजे स्थानिक लोक कोणतरी तिथले त्याला जगदीश्वर म्हणतच असतील, कारण हा शिलालेख वाचणं तसं काही अवघड नाहीये. त्याही लोकांनी हे जगदीश्वर प्रासाद वगैरे हे सगळं वाचलेलंच असणार आहे. आणि मागे बरोबर शंकराचं मंदिर दिसलं की तो शिलालेख वाचताना आपल्या म्हणजे विचारांवर आपोआप त्या मंदिराचा प्रभाव पडतो. मी उद्या जर हा शिलालेख इथनं काढून राजवाड्यावर लावला आणि मग आता शिलालेख वाचा असं सांगितलं असतं तर तुम्ही त्याला राजाचा राजवाडाच लिहिलंय असं म्हटलं असतं. त्यामध्ये तुम्ही त्यावेळी म्हटलं नसतं की जगदीश्वराचं मंदिर म्हटलंय. हा तो प्रभाव आपल्यावरती पडतो अशा काही गोष्टींचा, आणि तो त्यावेळी त्या लोकांवरती पडला. वास्तविक जगदीश्वर हे नाव 1885ला सुरू झालं, त्यापूर्वी याला कधीही जगदीश्वर असं नाव असल्याचे एकही पुरावे आपल्याकडे नाही. ते पण याच्या फक्त नावावरूनच, हा ह्या नावावरनं, पण त्या नावाचे 2 अर्थ निघतात. म्हणून म्हटलं ना की संशोधनाच्या भाषेमध्ये माझं जाहीर आव्हान आहे सगळ्यांना की जगदीश्वराचा अजून काही वेगळा पुरावा काढा. अजून अप्रकाशित कागद अनेक आहेत आपल्या पेशवे दप्तरामध्ये. एखादा आपल्याला जगदीश्वर लिहिलेला पुरावा जर मिळाला काही कागदपत्रामध्ये, माझं संशोधन मागे घेऊ शकतो, कारण हा सगळा संशोधनाचा भाग आहे. त्याच्यात कोणाचा इगो किंवा काय मी केलेलंच खरं असं काय भाग नसतो याच्यामध्ये कुठे. हो, मला आता वाचता येणार नाही म्हटलं ना तो जे, आणि मला पाठ नाही आहे तो शिलालेख, त्याच्यामुळे जरा अवघड आहे. कोणाला पाठ असेल तर त्यांनी वाचून दाखवा. सांगितलं ना अर्थ जो होता तो सांगितला, गडावरती काय काय बांधकामं केली तो तू पाठ असेल तुला तर म्हणून दाखवतो श्लोक. पहिली ओळ श्री आवाज येतो. श्री गणपते नमः. प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनुज्ञये श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठित शाके षण्णव बाणभूमी गणनानंद संवत्सरे गणनानंद संवत्सरे श्री संवत्सरे राजश्री कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तितो वापी कुपितरा जिरुचिरे हर्मे विनी विथिके स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदने प्रिब्रिलिहे महिते श्री मद्राय गिराम विषय हिरोजिना निर्मितो यावत चंद्र दिवाकरो सावत्स्य मृजुंबते. असा त्याचा शिलालेख आहे.